नमस्कार मित्रांनो, बहिणींनो. आता आपण आज म्हणजे कमी साहित्यामध्ये वरण करणार आहे. तिखट वरण एक नंबर लागतं आणि एकदा खाल्लं की तुम्ही वरण सारखंच करणार, ह्याची गॅरंटी आहे. आता आपण नाही का वरण करायला सुरुवात करू, पण त्याच्या आधी तुम्हाला सांगतो काय काय केले आपण. तुरीची डाळ आपण कुकरमध्ये शिजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे. ह्याला स्किप केले आपण. कांदा चिरलेला आहे, टमाटा चिरलेला आहे, लाल मिरच्या घेतल्या 2-4, कोथिंबीर आहे, लसूण कधी पण नाही का वाटायचं नाही, चिरायचा. डाळ खायला चव येते. मोहरी, जिरे, हळद आणि घरचं लाल तिखट आहे. आता आपण करायला सुरुवात करू. तुम्हाला आता साहित्य दाखवलंय. आता मी गॅस पेटून घेतो. गॅस पेटलाय आपला. आता कढई जरा गरम होईल आपली. तेल घ्यायचंय मला. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात काय करायचंय, मोहरी टाकायची. मोहरी टाकला. आता आपण जिरा टाकला. कांदा टाकून घ्यायचा. कापलेला आहे आपण कांदा. कांद्याला थोडा हलवून घ्यायचा असं, म्हणजे एका जागी राहत नाही, तेल सगळीकडे लागेल. आता ह्याच्यात आपण लसूण टाकून घेऊ. लसूण आपण चिरून घेतलाय, वाटला नाही. चिरून लसूण वरणाला लय छान लागतं. तर आपण सिंपल वरण आणि चविष्ट वरण करणार आहे. त्याच्यासाठी हे साहित्य कमी साहित्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये आपलं वरण. आता कांदा जरा लालसर होऊन द्यायचा. त्याच्यात आपण लाल मिरच्या घेतल्या होत्या 2-4, ते एक टाकू. हे त्याला तडका बसतो मस्त. आता मस्त तेल गरम झालेलं आहे. आता कांदा हळूहळू आता चॉकलेटी कलर घेत आहे. आता कांदा आपला मस्त लालसर होत आहे. आता तवर त्या डाळीमध्ये आपण हळद टाकून त्याला रवीने हलवून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं. आता कांदा जरा आपला चॉकलेटी कलर सारखा दिसतोय. आता ह्याच्यात बघा हळद टाकून घेतली डाळीत. आता याला रवीने बारीक करून घ्यायचं. आता आम्ही ह्याच्यात टमाटर टाकायचं. आता टमाटर कसं बारीक आणि मऊसूत होईपर्यंत त्याला हलवून घ्यायचं. असं टमाटर मऊ दिसला पाहिजे आणि मऊसूत बारीक होणार. आता मस्त टमाटा आता बारीक मऊ होईपर्यंत आपण जरा शिजून घ्यायचा. झाले टमाटा एकदम आता म्हणजे एकमेकाला मॅच झाले. आता सगळं कांदा टमाटा एकजीव झालं सगळं. आता याच्यात आपण काय करायचं, अर्धी कोथिंबीर टाकून अर्धी वरण टाकू. आता अर्धी इथं टाकले कोथिंबीर म्हणजे कसं आहे, तेलात नाही का मस्त लागते डाळ. आणि परत अर्धे वरण टाकायचे, ते दाखवतो मी तुम्हाला परत नंतर. आता हे टाकलं. आता याच्यात आपण घरगुती लाल तिखट टाकणार आहे. आता तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करा. आता मी कसं लहान मुलं खातात म्हणून कमी थोडं तिखट करणार आहे. 2-2.5 आमचं तिखट मिरचूला तिखट आहे, त्याच्यामुळं थोडं कमी टाकलं हे.
आता त्या मिरच्याला तेलामध्ये कसा तडका बसतो मस्त. तेलाला मस्त गरम झालंय तेल आणि मिरची पण आता तडतडले मस्त. दिसायला बघा किती सुंदर दिसतंय. दिसायला बघा किती सुंदर दिसतंय. खायला तर एवढं भारी लागल. तुम्ही एकदा खाल्ले की तुम्ही सारखंच खाणार याची गॅरंटी. मी पहिल्यापासून गॅरंटी का म्हणतोय, कारण मी नेहमी डाळ अशीच करतो आणि नेहमीच चांगली होते. आता हे आपण डाळ बारीक करून घेतली होती हळद टाकून. आता ते ह्याच्यात टाकून घ्यायची. आता याच्यात गरम पाणी केलेलं आहे आम्ही इकडं या साईडला गरम पाणी केलेलं आहे. ते गरम पाणी त्याच्यात टाकून थोडं हलवून घेऊ, म्हणजे कसं होईल पूर्ण डाळ येईल, आपलं डाळ वाया जाणार नाही. तर याला हलवून घेतो मी. गरम पाणी टाकून गरम पाणी टाकलं आणि त्याच्यात तर डाळीला टाकला बघा हे. तर डाळीचा कलर बघा किती सुंदर आलाय. खायला तर असली भारी लागते. आता बघा डाळीला आपल्या उकळी आलेली आहे. आता तुम्हाला बोललो होतो कोथिंबीर आपण नंतरून टाकायची आहे. आता या उकळीमध्ये आपण कोथिंबीर द्यायची टाकून थोडीफार, जेवढी आहे थोडी, म्हणजे चव एक नंबर लागते बघा. तर डाळ मस्त उकळलेली आपली. आता ह्याच्यात नाही का मीठ टाकून घेऊ चवीनुसार. तर डाळ मस्त उकळलेली आहे. आता अजून थोडं उकळून देऊ आपण. दिसायला तर खूप सुंदर दिसते, चवीला तर काय सांगायलाच नको. एक नंबर डाळ लागते. एकदा तुम्ही खाल्ली, नेहमी अशी डाळ करणार तुम्ही याची गॅरंटी. गॅरंटी हे मी पहिल्यापासून का बोलतोय, कारण डाळ एक नंबरच आहे. बघा मस्त आता डाळ उकळली आपली. आता आपल्या डाळीला कलर पण छान आलाय, उकळले पण छान. आता मस्त डाळ दिसते. आता मी हे बंद करतो आणि तुम्हाला एक वाढून दाखवतो एक ताटमध्ये डाळ कशी, आणि खूप सुंदर होते. तुम्ही घरी नक्कीच करा. डाळ बघा भातावर घेतोय आता आम्ही. खायला तर एक नंबर लागणार याची गॅरंटी. आता झालं आपलं भात वरण, तिखट वरण, साधं कमी साहित्यामध्ये खूप सुंदर आणि खायलाही चविष्ट असं वरण तुम्ही नेहमीच करून खाणार, गॅरंटी. नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो. आता आम्ही डाळ केली, हे तुम्ही नक्कीच करून पहा. खूप सुंदर लागतंय, खायलाही चविष्ट, तुम्ही नेहमीच करणार, गॅरंटी. आणि दुसरी गोष्ट, आता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.